नमस्कार नांदेडकर. आपल्या नांदेडमध्ये 5 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारीच्या दरम्यान 108 विश्वशांती महायज्ञ याबरोबरच शिवमहापुराण कथा होणार आहे आणि त्यासाठी लाखो भाविक आपल्या गोपाळचेवाडीमध्ये येणार आहेत. तर त्यांच्यासाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर आपण माझ्या मागे बघू शकतो महाप्रसाद बनवण्यासाठी जे साहित्य लागते ते या ठिकाणी आलेलं आहे. त्याबरोबरच आपण मागच्या साईडला बघतोय की साधारण 100 जे आपण भट्टी म्हणतो किंवा चुली म्हणतो त्या बनवलेल्या आहेत ते स्वयंपाक बनवण्यासाठी. आणि आता इकडे बघा आणखीन एक ट्रक आलेलं आहे ज्यामध्ये स्वयंपाकासाठी जेवढे सुद्धा भांडे लागणार आहेत तर ते या ठिकाणी आलेले आहेत. तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे नियोजन करण्यात आलेलं आहे. तर आता आपण या ठिकाणी कशा प्रकारे नियोजन केलेलं आहे ते पाहणार आहोत. तर हे ट्रक आताच आलेले आहे ज्यामध्ये सर्व जे स्वयंपाकासाठी लागणारे भांडे असतील तर ते आणलेले आहेत या ठिकाणी. आता आपण चपाती बनवण्यासाठी पाहू शकतो जे पाट असतात चपाती यावरती बनवली जाते, जे मोठी चपाती असते तर त्यासाठी आलेले आहेत. त्यानंतर हे जे भगोने आहेत मोठे पातेले आहेत तर ज्याच्यामध्ये राईस बनवला जातो, भात बनवला जातो, डाळ बनवली जाते किंवा भाजी बनवली जाते. तर त्यासाठी आपण पाहू शकतो स्पेशल मोठे मोठे पातेले या ठिकाणी आलेले आहेत. तर हा जो स्वयंपाक असणार आहे तर दररोज साधारण 1 लाख ते 1.5 लाख लोकांसाठी बनवला जाणार आहे. आणि त्याचसाठी तुम्ही पाहू शकतो या ठिकाणी या भट्ट्या बनवलेल्या दिसत आहेत आपल्याला, पूर्ण एका लाईनमध्ये बनवलेल्या आहेत. या ठिकाणापासून आपण पाहू शकतो पलीकडे त्या साईडपर्यंत त्या भट्ट्या बनवलेल्या आहेत. याच्यातल्या अर्ध्या भट्ट्या ज्या असणार आहेत तर ज्यावरती वरण भात भाजी, मग वरण भात भाजी हे बनवलं जाणार आहे. आणि चपात्या बनवण्यासाठीच्या भट्ट्या थोड्या वेगळ्या प्रकारच्या आहेत. तर त्यासुद्धा तुम्हाला दाखवतो मी. त्या पलीकडच्या साईडला बनवलेल्या आहेत ज्यावरती जो तवा टाकता येईल आणि साईडला बसून चपात्या बनवता येतील या प्रकारे या भट्ट्या बनवलेल्या आहेत. हे पाहू शकतो आपण. आता ह्या ज्या भट्ट्या असतील तर ह्या चपात्या बनवण्यासाठीच्या ज्या आहेत तर त्या या भट्ट्या आहेत. आणि इंधन म्हणून जे लाकूड लागणार आहे ते सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे. साईडला तुम्ही पाहू शकता संपूर्ण सेटअप जवळपास आता रेडी झालेला आहे. या ठिकाणी गॅसवरती जर स्वयंपाक बनवायचा असेल तर त्याचीसुद्धा व्यवस्था करून ठेवण्यात आलेली आहे. आणि आताच एक ट्रक आलेला आहे त्यामध्ये सुद्धा पूर्ण ट्रक भरून या स्वयंपाकासाठी जे सामान लागणार आहे तर ते या ठिकाणी आलेलं आहे. तर हे जे पातेले आहेत त्यामध्ये हा स्वयंपाक बनणार आहे. आणि या साईडला ते काय बनवायले तिथं बेड भगुने वगैरे हे करायला धुण्यासाठी बनवत जातं. मग या ठिकाणी जो स्वयंपाक बनवला जाणार आहे मग जे पातेले हे होतील तर ते धुण्यासाठी तो बेड बनवलेला आहे. आणि त्या साईडला पण एक बेड राहणार आहे. बाकी मग आता हे जे भट्ट्या राहतील तर ह्या साईडला पण बनणार आहेत का? इथं नाही झालं, एवढंच असतील आता हे पूर्ण एक लाईनमध्ये. त्या एका लाईनमध्ये पूर्ण भट्ट्या बनवलेल्या आहेत. आता ह्या साईडचे जे भट्ट्या समजा आपलं वरण भात भाजी आणि स्वीटचे जे आयटम, पलीकडे जे आहेत ते चपात्यासाठी असणार आहेत त्याच्यावरती तवे ते ठेवून पूर्ण. तर बघू शकतो नांदेडकर मोठ्या प्रमाणामध्ये नियोजन करण्यात आलेलं आहे. दररोज 1 ते 1.5 लाख भाविकांचा स्वयंपाक या ठिकाणी बनवला जाणार आहे. आता जे ट्रक होतं त्यामधून हे पूर्ण साहित्य खाली उतरवलं जात आहे. तर नांदेडकर आता आजपासूनच या ठिकाणी म्हणजे जो प्रसाद वगैरे असतो तो बनवण्याची सुरुवात होणार आहे. तर हे भांडे जे आहेत आता या ठिकाणी धुण्यासाठी आणलेले आहेत. हे स्वच्छ धुतल्यानंतर या ज्या भट्ट्या दिसतात त्यावरती ठेवले जाणार आहेत. आणि त्यानंतर मग पुढचा जो सुरुवातीला प्रसाद असेल किंवा त्यानंतर काही स्वयंपाक बनवायचा असेल तर ते बनवायचं चालू होणार आहे. आणि यासाठी आपण पाहू शकतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये लाकडं आणून ठेवलेले आहेत या ठिकाणी. आणि स्वयंपाक झाल्यानंतर भांडे ज्यावेळेस रिकामे होतात तर ते धुण्यासाठी या ठिकाणी हा बेड बनवलेला आहे पूर्ण. आणि या ठिकाणी ज्यावेळेस स्वयंपाक होईल तर त्यानंतर हा जो पेंडॉल दिसतोय तुम्हाला या ठिकाणी पुरुषांसाठी पलीकडे महिलांसाठी असे 2 पेंडॉल बनवलेले आहेत ज्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पाण्यासाठी नळ लावलेले आहेत. सर्वांना पिण्याचे पाणी या ठिकाणी मिळणार आहे.
आणि बाकी मग जेवणाची व्यवस्था या ठिकाणी असणार आहे पूर्ण. या ठिकाणी जो कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेगवेगळे पेंडॉल देण्यात आलेले आहेत. हे नळ तुम्ही पाहू शकता, खूप सारे पाण्याचे नळ लावलेले आहेत. आणि पलीकडचा जो पेंडॉल दिसतोय तुम्हाला, तर त्या ठिकाणी सुद्धा पाण्याच्या नळाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर कार्यक्रमाचं नियोजन एकदम उत्तम प्रकारे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. सर्व भाविक भक्तांची चांगल्या प्रकारे सोय या ठिकाणी करण्यात येणार आहे. तर हा कार्यक्रम उद्यापासून म्हणजेच 5 फेब्रुवारीपासून चालू होणार आहे ते 12 फेब्रुवारीपर्यंत.